मित्रांनो नमस्कार. ग्रुप बी मेन्ससाठी आयोगानं आता एक नोटिफिकेशन आणलेलं आहे आणि ज्याच्यात आता आयोग सांगतोय की निकाल लागला त्यानंतर आता रविवार 17 मे 2026 ला मुख्य परीक्षा असणार आहे. अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे यांनी पुण्याला सर्वात शेवटी ठेवलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे की इथे लगेच पटापट इथे विद्यार्थी जे आहेत ते इथला फॉर्म भरत असतात. त्यामुळे तुमचं जर पुणे सेंटर असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरण्याचं काम तुम्ही करायचंय. तर उद्या म्हणजे 8 एप्रिल पासून इथे फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होईल आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये फायनल डेट जी आहे ती 22 एप्रिल पर्यंत तिथे तुम्हाला फॉर्म जे आहेत ते भरता येणार आहेत. तर टोटल 758 पोस्टसाठी इथे आता ही भरती होती आहे, ज्याच्यामध्ये ASO 3, STI पदासाठी 279, त्याच्यानंतर PSI पदासाठी 392 आणि ज्याच्याकरता बरेच विद्यार्थी हे खूप आतुर असतात या पोस्टसाठी. दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक गट ब 84 जागा तुम्हाला इथे दिसून येतील. पुढे तुम्हा सर्वांना माहिती आहे की PSI पदाकरता दिव्यांग उमेदवार हे पात्र नाही आहेत. बाकीच्यांसाठीची जी पात्रता आहे ती आयोगानं इथे दिलेली आहे. वयोमर्यादेबद्दल मला तुम्हाला काही सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही सगळे ह्याच्याबद्दल अवगत आहातच. शारीरिक पात्रता तर इथे आयोगानं PSI पदासाठीची शारीरिक पात्रता सांगितलेली आहे आणि ती पात्रता जर तुमची असेल तर आणि तरच तुम्ही त्याच्यासाठी कृपया ऑप्ट करा. त्याच्याकरता तुम्ही फॉर्म भरा. जर नसेल शारीरिक पात्रता तर कृपया त्याच्यामध्ये काही गोष्टी मेन्शन करू नका. आयोग जरा खूपच जास्त स्ट्रिक्ट झालेला आहे. तुमची हाईट तुम्ही वाढवून टाकणार आणि नंतर परत काहीतरी गडबड होणार, त्याच्यामुळे तसं काही करू नका. तुम्हाला इथे ऑप्शन्स पण टाकायचे आहेत या फॉर्म मध्ये, ठीक आहे. निवड प्रक्रिया आयोगानं सांगितल्याप्रमाणे निवड प्रक्रिया आता मुख्य परीक्षा याच्यामध्ये जर तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षकाकरता जाणार असाल तर फक्त लेखी परीक्षा आहे. ही लेखी परीक्षा झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक परीक्षा आणि मुलाखत तिथे होणार आहे, ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षेचे 2 टप्पे आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 भाषेचा पेपर आहे आणि पेपर 2 हा GS चा पेपर आहे. परत एकदा इथे महत्वाची बाब ती म्हणजे प्रिलिम्सला झालेलं होतं तेच, रेस अगेन्स्ट टाइम. 1 तासामध्ये 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी तिथे एक शारीरिक चाचणी असेल जी 100 मार्काची आहे, जी तुम्हाला क्वालिफाईंग आहे, म्हणजे त्याच्यात फक्त तुम्हाला 60 गुण पाडायचे आहेत. एवढे पाडलेत की मग तुम्ही मुलाखत देऊ शकता आहात आणि तरच तुम्हाला 40 गुणांची मुलाखत ही तुमची घेण्यात येईल. आणि मग फायनल बघा, नीट लक्ष द्या, इथे तुम्हाला ASO, STI आणि दुय्यम निबंधकाकरता फक्त मुख्यमध्ये किती मार्क पडतात हेच बघितले जाणार आहेत. मात्र PSI पदाकरता तसं नाहीये. PSI पदाकरता निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तिथे मुख्य परीक्षेतले गुण आणि मुलाखतीचे गुण हे एकत्र केले जातील, ठीक आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला तिथे विकल्प दॅट इज ऑप्शन्स पण द्यायचे आहेत आणि हे सगळे तुमचे कागदपत्र असणार आहेत जे महत्वाचे असणार आहेत. आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं पण की तुमचं नॉन क्रिमिलेअर हे मागच्या वर्षीचं असलं पाहिजे 25-26, आणि जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातनं बिलॉंग करत असाल, EWS असाल, तर तेही जे प्रमाणपत्रक आहे ते मागच्या वर्षीचं हवं आहे, ठीक आहे. हे सगळेच्या सगळे तिथे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पुढे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्हा निवड केल्यानंतरच तिथे गोष्टी फायनल होतील आणि मग तुम्हाला परीक्षेसाठी शुल्क जे ते भरायचे. मागास वर्गासाठी 544 आणि मागास वर्गीयांसाठी ते 344 रुपये असणार आहे. पुढे आयोगाने ते सगळं सांगितलंय की हे सगळं नॉन रिफंडेबल असेल. प्रमाणपत्र, प्रवेशपत्र हे 7 दिवस आधी तुमच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध होऊन जाईल, हे सुद्धा आयोगानं तिथे सांगितलेलं आहे. आजची 7 तारीख आहे आणि आयोगानं हे नोटिफिकेशन आज आणलेलं आहे. आता यात जर काही टेक्निकल इश्यूज असतील तर आयोगापर्यंत प्लीज पोहोचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी टेक्निकल प्रॉब्लेम्स हे येतच असतात. मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट ठरतो तो म्हणजे भाषा विषय. त्याच्यात जर तुम्ही चांगली कमांड मिळवलेली असेल तर इथे तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होणार आहे. तर भाषा विषयावरती व्यवस्थित काम करा.
आपण रिझल्ट आल्या आल्या एक गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करून दिलेली होती. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो फॉर्म भरलेला आहे आणि त्यासाठी PW कडनं मग तुम्हा सर्वांना एक छोटंसं फूल नाही पण फुलाची पाकळी आम्ही मात्र नक्कीच प्रदान केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना ते ठाऊकच असेल. ज्यांनी तो फॉर्म भरलेला नव्हता, आत्ताही गरज असेल तर तो फॉर्म भरून ठेवा. त्या विद्यार्थ्यांना आपण काही सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या होत्या. माझा व्हिडिओ त्यासाठीचा अवेलेबल आहे, तो तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये बघून घ्याल. आता तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. फोकस्ड राहा मित्रांनो. दिस इज द टाइम की जेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि या सिद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये मला तुमच्या सर्वांवरती खूप विश्वास आहे. तुम्ही स्वतःला नक्कीच सिद्ध करणार आहात. खूप साऱ्या शुभेच्छा. मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद.